ब्लॉगची सुरुवात मॅडमच्या हॅपी बर्थडे पासून करूयात. हॅपी बर्थडे ठीक. बर्थडे बोला ना. गुड मॉर्निंग. राम राम मंडळी, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर आज स्पेशल डे आहे आणि आज स्पेशल डे म्हणजे आज आमच्या मॅडमचा बर्थडे आहे, म्हणजे माझ्या वाईफचा बर्थडे. सो हॅपी बर्थडे समीक्षा. आणि म्हटलं आज वाढदिवस आहे तर काहीतरी स्पेशल ब्लॉग झालाच पाहिजे. सो आम्ही म्हणजे मी असं ठरवलं की आपण आज मॉर्निंग समजेल ते हळूहळू काय करायचं कसं करायचं. तो स्पेशल करायचं म्हणजे आता स्पेशल रेसिपी बनवायची ठरवली आहे. तर बट ऑब्विस येत नाही. हां, म्हणजे मी शेफ नाही आहे, बट मी रेसिपीज खूप दिवस झाले स्क्रोल करतोय यूट्यूबवरती आणि त्यातल्या त्यात एक सोपी रेसिपी मी शोधली आहे. सो आता आपण ती बनवूयात. मला तिची हेल्प लागेलच. मला वाटलं इथे तरी बर्थडे स्पेशल फील भेटेल मला. आहे ना, मग सगळं मी करणार म्हणजे मी कुठे चुकलो तर तुला जास्त माहिती आहे, तू सांग. किती चांगलं आहे ना, मेहनत माझी आहे की नाही. बेसिकली तू फक्त मदत करायचं काम कर, म्हणजे तू साईडला उभं राहा. कुठे चुकलं तर मग गाईड मी की बाबा नाही हे असं नाही, हे असं केलं पाहिजे. ओके, डन. डन. मग आपण आता जाऊयात सरळ सरळ रेसिपीकडे, कारण मला भरपूर वेळ लागणार आहे. रेसिपी इन द सेन्स काय आहे म्हणजे ते सगळं समजेल ना, आपण आता इथेच सगळं मेन सांगितलं कोर्स तर मध्ये कसं. की दुसरं काही डिश आहे की डेझर्ट आहे, मग अकॉर्डिंग वेजेस वगैरे सगळं लागेल ना? सगळं सगळं समजेल. व्हेजीज वगैरे सगळं आणून ठेवलं मी, पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. एव्हरीथिंग इज देअर. वी जस्ट हॅव टू गो अँड स्टार्ट इट. फक्त स्टार्ट केल्यावरती किती वेळ लागेल हे मला माहित नाही. ओके, चलो. सो गाईज, शेफ इन द हाऊस. चालू केली बाबा एकदाची. मला कळलं काहीतरी पनीर स्पेशल आहे. ते दिसतच आहे ना पनीर आहे काय. आणि हल्दीरामचं पनीर घेतलंय. हा, आणि हे तर ग्रेव्ही मिक्स आपण त्या दिवशी घेतलेले. त्याच्यावरूनच आयडिया आली मला की आपण हे करू शकतो. हुशार आहे की नाही मी. म्हणजे ऑलरेडी प्रेझेंट आहे घरात, असं म्हटलं चला करूयात. पण बनवताय काय नेमकं? पनीर टिक्का मसाला. आता कितपत टिक्का होतं आणि बघूयात आपण ते. येईल. सो आता सध्या तरी ओनियनच काम चालू आहे. हॉटेल स्टाईल बनवण्याचा प्रयत्न. युट्यूब रेसिपी फॉलो करतायत, काही हॉटेल स्टाईल नाही. हा, म्हणजे मग त्यांनी पण तसंच सांगितलं ना युट्यूब मध्ये की हॉटेल स्टाईल बनेल, तुम्ही असं बनवलं तर. म्हटलं ठीक आहे. ओके, मी काय हेल्प करू? लागेलच ना आता सध्या तरी. व्हेजीज कट करून झाल्यात, आता नेक्स्ट काय? पनीर कट करतो, लास्ट कटिंग मधलं लास्ट. आणि याला मॅरिनेट पण करावं लागेल ना? हो, करतो ना. मग त्या मॅरिनेशन साठी स्पाइसेस पण लागतात, त्याचं काय? का सगळं सगळं करतो हळूहळू एक एक स्टेप, एकदम सगळं नाही जमत. हे आता छोटे छोटे पीस बरोबर आहेत ना? एवढेच पीस पाहिजे ना? त्याच्यापेक्षा मोठे थोडे पाहिजे? छोटे झालेत, ठीक आहे. अच्छा, छोटे झाले. मी म्हटलं छोटे पटकन शिजतील, म्हणजे हे होतील. नाही. नाही, ठीक आहे, जाऊ दे आता, झाले छोटे. आज मेरे स्टाईल का खाके देखो, थोडासा अलग. नाहीतरी मी बनवतोय स्पेशल काहीतरी, तर मग स्पेशलच व्हायला पाहिजे ना ते, है की नाही? बरोबर. बर्थडे गर्लला स्पेशल नको वाटायला. वाटतंय. आज मला सुट्टी भेटली ना किचन मधून, तर वाटेलच. सुट्टी नाही भेटली, पण भेटली असं. दिस इज एग्री टू डिसएग्री. मला वाटतं याच्या बरोबर रोटी वगैरे मलाच बनवावं लागेल. बघू ते. हा का? मी म्हणजे एवढंच शिकलोय आजच्यासाठी. अच्छा, एवढंच कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचं, असं बोलायचं होतं का? नेक्स्ट बर्थडे पर्यंत बघू, आपण चपातीसाठी पण ट्राय करू, पण सध्या या बर्थडेला एवढंच बस. सो आता मॅरिनेशन साठी इकडे बेसन घेतलेलं आहे, आणि आता त्याच्यामध्ये दही टाकायचं असं सांगितलं होतं. तर किती टाकायचं ते नव्हतं सांगितलं, ते सांगशील जरा? आज मला भारी वाटते यार, साईडला असं उभं राहून. थांब जरा, बस की अजून टाकू? बस. एक टाकू का?
तसं तर याच्या जे बेसन घेतलं त्याच्यात डबल पाहिजे होतं. बस नाही, एवढं बस झालं. आता दही घेतलंय, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. काय टाकताय? मीठ. ओके. मीठ बरोबर झालं. आहे. आणि इथे मी आता तिखट मीठ आणि याचा मसाल्यांचा अंदाज काढू दिला कारण की तिखट, नाही येणार. हळद, गरम मसाला आणि धने जिरे पूड हा करेक्ट. हे आपण याच्यात. आता नेक्स्ट कसुरी मेथी. कसुरी मेथी. करेक्ट. आणि वरून तडका, जे तेल गरम केले ते थोडं थोडं. हा लिंबू विसरले. लिंबू टाकून ठीक आहे ठीक आहे, चालतं आता चालतं. स्क्विझर. स्क्विझरच आहे ना हातात. एवढा मोठा हात असताना स्क्विझर बिझर कशाला पाहिजे. त्याला पटकन ते मिक्स करून घ्या त्याने. येस. मस्त त्याच्यात पाणी दिसतंय. नसतं ना. नाही. मला आताच मस्त स्मेल येतोय. अभी तो शुरुआत हुई है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. फिर बाद में बताना टेस्ट करके कैसा हुआ है. अंदाजे व मसाले तो दूध दिले म्हणा, मीठ माझ्या अंदाजाने टाकलंय मी. त्यासाठी मला माहिती होतं यावंच लागेल. हा मग ते मग जास्त कमी जास्त झालं असतं ना. नाही माझ्या मते मिक्स झालंय. आता त्या व्हेजीज आहेत ना त्याच्यात टाकायचं. मी पनीर टाकतो याच्यात. मग छोटे छोटे पीस आहेत तर कसं पटकन मावतात त्याच्यात. कांदा, शिमला मिरच घेतली, आता कांदा. हे तो वेगळं वेगळं हो ना. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, टोमॅटो. हे थोडं थोडं करून मिक्स करतो म्हणजे व्यवस्थित लागेल. हे दिसतंय आताच. माझी भूक वाढत चाललीये. पटापट बनवा. पटापट नाही, मी आधीच सांगितलं, स्टार्ट मध्येच सांगितलं मला वेळ लागणार. सो गाईज, आता हे जे आणलंय मिक्स मसाला, पनीर टिक्का मिक्स मसाला, हे ह्याच्यात घेतलंय. याच्यात थोडं पाणी, तेल आणि त्याच्यात सांगितलंय की थोडंसं दूध टाका. सो तसं दूध टाकून आता हे मी मिक्स करून घेतोय. आणि इकडे तेल गरम करायला ठेवलंय. सो फायनल आता फोडणीची तयारी चालू आहे. तुम्हाला मॅरिनेशन चांगलं येतं हा ना. मॅरिनेशन येतं, मी खूपदा केलं मॅरिनेशन. म्हणजे आधी मी जेव्हा आय यूज टू ईट नॉनव्हेज तेव्हा मी चिकन वगैरे बनवायचो. ओके. सो मॅरिनेशन जमतं मला. फोडणी नाही घालायचं मी, फोडणी घालायला दुसरे असायचे. आणि आपण जे बनवलंय ते मॅरिनेट करून ते काय केलंय सध्या? ते फ्रीजमध्ये ठेवलं, डी फ्रीजमध्ये ठेवलं. ओके. सो दिस इज रेडी. बस चालेल. मग आता हे जिंजर गार्लिक पेस्ट राहिली जिंजर होती. गार्लिक पेस्ट. सो आता हे झालेलं आहे आणि हे चॉप्ड ओनियन इज रेडी टू गो इनसाइड. त्याला टोमॅटो प्युरी पण लागते. ती पण रेडी करून ठेवली आहे की मग अशीच. हा दिसली दिसली. सो आता कांदा शिजतोय, तोपर्यंत अजून एक गोष्ट सांगावीशी वाटली मला. आता हे काय? झालं मेन कोर्स म्हणजे भाजीचं. अजून एक गोष्ट करायची आहे. चपाती मला बनवायची आहे. नाही नाही ग, ते तुझं नाही, माझा पाठ सांगतोय मी. मला अजून एक गोष्ट बनवायची आहे डेझर्ट मध्ये. अजून एक गोष्ट जी आहे ती डेझर्ट मध्ये बनवायची आहे. ती अजून काय बाकी आहे? ही झाल्यावर ती पण असं सांगणार नाही मी वर्बली, डायरेक्ट. बापरे. माझ्या मध्ये हे झालेलं आहे. येस. आता याच्यामध्ये आपण ही ग्रीन का दिसते? त्याच्यात कोथिंबीर वगैरे टाकली ना. अच्छा. सो आता हे व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण हे जे मिक्स आहे, मिक्स मसाला आपण जो आणलाय तो टाकून घेऊ. सो हे झालंय. आता
फायनली याची वारी आलेली आहे, जे मॅरिनेट केलेलं आहे. जे आम्ही डीप फ्रीज करून ठेवलेलं. टाकून देऊ का? टाकलं बाबा. हा हा. आणि माझ्या मते भाजी इज रेडी, म्हणजे नाही, थोडी. शिजायची बाकी आहे. म्हणजे सगळं ऍड करून झालेलं आहे असं म्हणायचं मला. फायनली मी सगळं ऍड केलेलं आहे सक्सेसफुली. आता थोडी एक उकळी येऊ द्या, देन रेडी. आता तुम्ही बोलताय डेझर्ट बाकी आहे. मला बोला कधी करणार हे? अरे वो फटाफट हो जाएगा, उसका टेंशन नहीं लेने का. अच्छा, शॉर्ट आहे का तो ट्रिक एकदम काहीतरी? एकदम मी डोकं लावून काम करतो. मला असं वाटतं त्याचं पण तुम्ही काहीतरी प्रीमिक्स रेडी आणलं की काय? ते नाही सांगणार मी. जसं पनीर टिक्का मिक्स Secret. आणलंय. दैट इज सीक्रेट. आपको डेजर्ट चाहिए ना, हम कैसे भी बनाए. ओके. सो याला एखादा उकळ आली की बस ना. हा. हे टिप्स साठीच तुला ठेवलंय. फास्ट करू गॅस. ठीक आहे मग. आणि तुम्ही सोबत राहा, अजून पुढचा डेझर्ट काय आहे हे तुम्हाला पुढे समजेलच. सो स्टे ट्यून विथ अस. आणि मी पण एक्साइटेड आहे. यावेळेस चांगली स्पेशल ट्रीटमेंट भेटते मला. बर्थडे है ना, वहाँ बर्थडे का कुछ तो होना चाहिए. ये तो अभी घर का और बाहर का अलग है. अच्छा, अजून एक प्लॅन आहे? वो नहीं बताऊंगा मैं, है कुछ तो है, देखते. सो डेजर्ट प्रिपरेशन इज गोइंग ऑन. पार्ट 2. छान उकड आली आहे. छान उकळ आली. आता याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकतोय. मी हे पण गेस करू शकते. मला दिसलं ऍक्च्युली काय बनवतायत ते. सांगू का? हा? सांग ना, आता सांगू तुझ्या काय समोरच बनवते? आहे सगळं काही. हे बघा गाईज, मला दिसलंय फालुदा मिक्स. तो तीखे के साथ कुछ मीठा होना चाहिए ना. हे पण हे आपण आता नाही खाऊयात, हे जेवण झाल्यावर खाऊयात. किती शॉर्ट अँड स्वीट आहे ना ते. मला वाटलेलंच जेव्हा तुम्ही बोलले ना मी डेझर्ट त्याच्यात बनवतो, थोडंसं बाकी आहे अजून. हो, डेझर्ट बनवतो म्हणजे मग म्हटलं लेस मेहनत वालाच असेल काहीतरी. दिमाग लगाओ भाई. हे हे टाकणार आहे फायनल. फालुदा मिक्स. छान. मला वाटलं ना तर तुम्ही एवढं काही करू शकता. म्हणूनच केलं. वाटलं असतं तर करून फायदा काय होता नाही का. छान. अजून हे पण कट करून ठेवलंय. हा, हे नट्सचं काय? हे गार्निशिंग साठी ओके. लास्ट. सो आता हे थोडंसं माझ्या याला पण मते आपण घट्ट होऊ द्यायला थंडच पाहिजे. होऊ द्यावं लागेल. हो, तर थंड झाल्याशिवाय पिताच येणार नाही. हे आता लगेच नाही ना. हा हा हा, काय मस्त वाढलंय. आणि प्लेटिंग पण आज भारी केली आहे. चला. पनीर भाजी, पनीर लोणचं. भाजी, लोणचं, भात, पोळी, गाजर, काकडी, कांदा. हा हा हा, भारी. चला आता भूक लागली आहे. टेस्ट टेस्ट. सो बर्थडे गर्ल आता सांगेल आपल्याला कसं बनलंय. फर्स्ट पनीर एक नंबर. खरं का? झालंय. आणि स्पायसी पण. क्या बात आहे. जमतंय तर आपल्याला. सरप्राईज आवडलं का? प्लॅन छान होता. चला आता आता तसंच पुढे तुम्ही पण टेस्ट कंटिन्यू. टेस्ट घ्या. बर्थडे गर्ल स्पेशल होतं तर तुझंच इम्पॉर्टंट आहे. आता आपण जेवण कंटिन्यू करू आणि त्याच्यावर डेझर्ट. येस, मला ते पण ट्राय करायचं. डेफिनेटली. चलो. वेलकम बॅक गाईज. सो हाऊ वॉज द ट्रीट? भारी जेवण होतं यार. टेस्टी होतं. आता ते खाऊन मला झोप येते, पण नाही, मी डेझर्ट खाल्ल्याशिवाय नाही झोपणार. मग आता डेझर्टचाच वेळ आलेला आहे. ऍक्च्युली माझं पण खूप फुल झालंय. कारण जेवणच तेवढं टेस्टी होतं. आणि मला ते राईस आणि भाजी टेस्टी कॉम्बिनेशन वाटलेलं. नाही, मला डेझर्ट खायचं, मग झोप येत. पटकन डेझर्ट खाऊ आणि पटकन झोपून जाऊ. मग संध्याकाळी बाहेर पण जायचंय. तुम्हीच बोललेत मला इनडायरेक्टली कळलं मगाशी. हा, झोपायचं बघायचं पहिले डेझर्ट झालं की, बाकीचं बघू काय नाही, मला प्लॅन माहिती पडलंय. मी काहीच नाही सांगितलं. मी सांगितलं का? नाही. पण मला माहिती पडला.
चला स्टेट इन विथ अस. तुम्हाला पण प्लॅन कळेल काय आहे तो. चलो झोपायचं. पहिले डेझर्ट. नाही पहिले डेझर्ट. चला. वाम कुक्षी. नाही, चांगलीच झोप घ्यायची, अशी वामकुक्षी वगैरे नाही. एवढी मेहनत केली, आता थकलो मी. डेझर्ट. चला, अच्छा तुम्ही तेवढं होऊ शकतं ना. हा मग डेझर्ट झालं कीच म्हणतो मी आता. पक्क्यात तुम्हाला फोडायचं आहे. आयुष्यभर कौतुक काय आहे. नाही फुटला, कडक आहे. परत दाखवू का? नाही. चल, हे 2 ग्लास घेतलेत. So, त्याच्यात आपण थोडस प्रिपरेशन बघा. बर्फ टाकू. बर्फ. Yes. हा, दाखव प्रिपरेशन. ते जेली, जेली, then किटकॅट, ड्रायफ्रूट, चॉकलेटच आहे हे पण. फालुदा, आणि हे मगाशी आपण बनवलेलं सब्जा. होतं सब्जा, फर्स्ट आता बर्फ म्हणजे आईस्क्रीम. 2 आता काय घाबरता टाकायला. 2 डन. सो नेक्स्ट इज सब्जा. बस इनफ आहे. त्याच्यानंतर हे आपण जे मगाशी एवढी मेहनत घेतली. येस, फालुदा. लेट्स पोर इट. हो 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 हो. सही दिसते यार. हे बाकी आहे ना. टाकतो ना, अजून वेळ गेली कुठे त्याची. थोडस ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये, थोडेसे ड्रायफ्रुट्स. मी काय म्हणतोय, ह्याच्यावर आपण थोडीशी आईस्क्रीम घेतली तर. घेतली तर कशाला, आहे फ्रीज मध्ये. मला माहिती आहे तुम्ही ते पण आणून ठेवलंय. नाही आणून ठेवली. ठीक आहे, चल दिसली मला ती पण. आपण आईस्क्रीम घेऊ आता. सो आपल्याकडे मँगो आईस्क्रीम जात आहे आपलं. आ हा 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 हा. दुसऱ्या ह्याच्यात पण. आणि मँगो आईस्क्रीम एवढंच बस माझ्या मते. ती तुटी आता फुटी अजून बाकी तुटी आहे. फ्रुटी बाकी आहे ना. हा. ते स्टिकी झालं असेल. स्टिकी आहे ते म्हणून तर जास्त नाही टाकणार आहे मी. टेस्ट आपण थोडीशी ड्रायफ्रूट टाकू. टॉपिंग पण छान येते यार तुम्हाला. आणि मग परत आपण हे टाकू, थोडस ब्लर झालेलं. हा, इथे थोडस. आणि वी हॅव दिस चॉकलेट. हो, गेला आतमध्ये. अगेन दिस याच्यावर ठेवा चॉकलेट. ना म्हणजे व्यवस्थित राहील. नाही, ते मग आईस्क्रीम पूर्ण बुडून जाईल. आणि मग हे हा हा हा. हे तू दब बुडू नको. असं थांब रे. हा, झालं. सही. ऑल क्रेडिट गोज टू दिस मॅन. ऑल. चला आता आपण त्याचा टेस्ट घेऊन बघूयात. टेस्ट करून सांगा कसं आहे ते. हो, सांगते हे. थंडा थंडा, कूल कूल. नुसतं डेझर्ट होतं ते. गरमी. मी घेतो. टेस्टर यू एन्जॉय ब्रो. सही झालं ना. आहेत आता माझ्याकडे पण मास्टर शेफ एन्जॉय. नेक्स्ट टाइम साठी. चलो भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नाही थोड्या वेळाने भेटूया, थोड्या वेळाने. चला, मला माहितीये आता झोपायचा टाइम सध्या तर. सारखी झोप काय येते. मला झोप आली कारण की. चला बाय बाय. वेलकम बॅक गाईज. तर आज आमच्या मॅडमचा बर्थडे आहे. सो आम्ही आता त्यांना माहितीच आहे ऑलरेडी. ते सकाळपासून व्हिडिओ बघतात, आपल्यासोबत टच मध्ये आहेत.
हा मी तुम्हाला रिहायड्रेट केलं. सो बेसिकली आम्ही आता कुठेतरी निघालोय आणि मला तर माहिती नाही. मला बोलले रेडी हो आणि मी इथे येऊन बसले. सो दिस वॉज सरप्राईज प्लॅन फ्रॉम मी. सो आता आम्ही तिकडे घेऊन जातो. पोचल्यावर तुम्हाला दाखवतो की कुठे आम्ही आलोय. सो स्टे ट्यून विथ अस. येस. आणि मला समजेलच नियर लोकेशनला पोहोचलं की. बघूयात ना तुला किती समजतं तिथे, बिकॉज आपण तिकडे कधी गेलो नाही. ओके. चलो भेटूयात. सो गाईज आम्ही पोचलोय आणि मला मॅडमला लोकेशन कळलंय. डोंबिवलीमध्येच आहे. छान असं काय म्हणतात त्याला, रेस्टॉरंट नाही आहे हे, समथिंग डिफरंट. तुम्हाला दाखवतो आता कसं आहे काय ते. आता कुठे आलोय ते हे बघा. सो वी आर हिअर. हे बघा, हे गोल गोल काहीतरी फिरते. हे बघा त्यांनी ते लाईट प्रोजेक्टर लावलंय. हा एंट्रन्स आहे. चलो इथे बुकिंग करून आलेलं बेटर राहील. बुकिंग नाही, कारण- स्लॉट्स हे करून ठेवतात. वेटिंग खूप आहे इकडे. दिस इज द एंट्रन्स. हा रूफटॉपच आहे. सही आहे यार हे. मस्त एकदम. ॲम्बियन्स छान आहे. सो गाईज आम्ही आता आतमध्ये आलेलो आहे आणि ही आपली बर्थडे गर्ल बसली आहे. सो आता आपण तिला विचारूयात की एक्झॅक्टली तुला कसं वाटलं. छान आहे. एक्सपेक्ट नव्हतं केलं की हे इथलं असं असेल, म्हणजे आपल्या डोंबिवलीमध्ये. म्हणजे तुला म्हणायचं काय, डोंबिवलीमध्ये चांगले प्लेसेस नाही? नाही नाही नॉट लाईक दॅट. छान आहे. मस्त फील. आणि हे काही कंटिन्युअसली हे स्प्रे होत राहते. मस्त आहे ना हे. ॲम्बियन्स छान आहे आणि सॉंग्स वगैरे लावलेत. लाईट एकदम डिम आहे. आणि मस्त मॅच. वाटतं. टेस्ट करा ना ज्यूस कसे. मिक्स फ्रूट चांगलं आहे. तर तू प्राइस पण मस्त आहे. क्रिस्पी आहे. तुमच्या मॅडमने आता पिझ्झा मागवलाय बर्थडे गर्ल. माझं सर्व टॉपिक खाली गेलं. स्पायसी. स्पायसी आहे. So this is paneer peri peri pizza. स्पायसी आहे. ओके. स्पायसच्या बाबतीत ओके. टेस्ट चांगली आहे पण स्पायसी कमी झालं म्हणतो. आणि मगाशी स्पायसी हे पहिल्या बाईटला लागलं.
मग परत नाही लागत आहे मला आता. ठीक आहे, बस बस. Is this caramel? One love for the mother's pride, one love for the times we cried, one love. Gotta stay alive. बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे. One love for the hip hop beats, one love. नाही, Oh, I do believe one love is all we need. आवडलं? सो बर्थडे गर्ल समीक्षा, and here she is. Oh, enjoying her birthday with chocolate and caramel. मस्त एकदम. माझं गेस राईट होतं की तुमचं? Who wins बिलिंग मध्ये? दोघं पण आलो. काय गोष्ट. सो वेलकम बॅक गाईज. आम्ही आता एक असं छोटंसं पण छान असं सेलिब्रेशन केलंय. सो कसं होतं सेलिब्रेशन, तुला आवडलं का? छान. फूड क्वालिटी पण छान होती आणि डेझर्ट तर सही होतं. फूड क्वालिटी खरंच चांगली आहे. आणि हे बिफोर प्लॅन होतं की काय? ऑल ऑफ अ सडन डोक्यात आलं, चला म्हटलं जाऊन येऊया. बिफोर प्लॅन करायला पाहिजे होतं, बट मी नाही. आय एम सेइंग द ट्रूथ. पण जे काय होतं ते छान होतं. आजचा फुल डे छान गेला माझ्यासाठी तर. जास्त शूट नाही केलं आम्ही. आमचा क्वालिटी टाइम स्पेंड केला. चालायचं. चलो. ओके, आम्ही हा ब्लॉग आता इकडेच एंड करत आहोत. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि हॅपी बर्थडे नक्की विश करा. मी हा ब्लॉग पण लेट जाईल. नाही लवकर आज टाकू. थोडी जाईल. आज नाही, ठीक आहे. बिलेटेड हॅपी बर्थडे. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज डू सपोर्ट अस. स्टे ट्यून विथ अस. चलो बाय.